गोलंदाजीच्या भोळ्यावर अमोल पाटील, सूरज पाटील आणि हा पुन्हा यस अप्रतिम फटका, जबरदस्त टायमिंग, तेंडुलकर लॉंगॉबर डीप एक्स्ट्रा बॉल क्लिअर केली आणि हा पहिला चौकार जबरदस्त फटका, धुंद फुंद बेधुंद फटका, संघाची धाव 4 वर 4 for none. खरं म्हणजे नाईटचे टुर्नामेंटचे हे आहेत कॉमेंटेटर करा. आम्ही आहोत निशाचर. निशाचर म्हणजे रात्री जो फिरतो ना त्याला निशाचर म्हणतात. निशा म्हणजे रात्र, चर म्हणजे फिरणार इकडे तिकडे. आणि हा पुन्हा येस आपल्याने फटका बघूया चेंडूला मिळव आपला. दरम्यान एक धाव मिळते. संघाची धाव संख्या मुसंडीमध्ये धावगान संघाची धाव संख्या 5 वर बिनबाद 5. चांगली सुरुवात. सामना राहील 6 षटकांचा. द मॅच विल बी 6 ओव्हर लिमिट ओनली. विश्वनाथ ठाकूर बऱ्याच दिवसांनी भेटतायत. ते देखील समालोचक आहेत ना आणि क्रिकेटचे मर्मज्ञ. यस प्रशांत मले सर्व समालोचक. रायगड मध्ये जन्माला येतात तर आईच्या पोटातून कला शिकून येतो. आयोजक कमी, कॉमेंटेटर जास्त. बॉलिंग मार्गवर तयार. संघाच्या वतीनं पहिलं षटक प्रगती पथावर. आणि हा पुन्हा यस ऑनसेल चेंडू मिड विकेटला फक्त एक धाव मिळते. संघाची धाव संख्या 6 वर. सर्व प्रेक्षकांनी विनंती करतात जरा चिटकून बसू नका. कोरोना अजून संपला नाही, तर मोदी साहेब तुम्हाला 4 डोस देतील. 2 दंडावर आणि ढुंगणावर. कारण शरीराचा ढुंगण हा असा भाग आहे संपूर्णपणे बोनलेस भाग. 10 लस टोचा 12 टोचा. स्कोर तू माझ्याकडे लक्ष देऊ नको बाबा, तिकडे कर. हे आमचं असंच चालतं दिवसभर. आणि हा पुन्हा येस ब्लॉक होल मध्ये चेंडू खणून काढला फॉलो थ्रू मध्ये घेते करीन. संघाचा टोटल स्कोर नेऊन ठेवला बिनबाद 7 वर. 7 for none आफ्टर व्हेरी फर्स्ट ओव्हर. पहिलं षटक संपुष्टात. 2 balls to go. काय नाही बघा, योगायोग बघा. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. पहिल्या षटकातले 2 चेंडू. 2 balls to go इन दी फर्स्ट ओव्हर. माझ्या समवेत नितेश पंडित सरांच्या जे पट्ट शिष्य ज्याला म्हणता येईल सुशांत पाटील. बऱ्याच ठिकाणी त्यांनी स्टेज व्यासपीठ दिलं बघूया. आणि हा दमदार स्ट्रोक. यस जबरदस्त टायमिंग शॉट. आदिवासी फटका, माथाडी फटका, वडारी फटका. वडारी म्हणजे दगड फोडणारा, ज्याला क्वारीवर म्हणतात टापकरी, जो गोट्या अंपायर. सोन्यापेक्षाही गोट्या खालचा नाही, अख्खा गोट्या. कारण ज्यावेळी रेशमा असते ना आमच्या बाजूला आणि दुसऱ्या बाजूला गोट्या, त्यावेळी एक वेगळीच रंगत असते. परंतु दोन्ही 10,000ची रेशमा, 15,000 गोट्यासाला आयोजकाने गंठणी काढते माझ्या बायकोने. आणायचे पैसे कुठून? अरे हे 1 तोळ्यामध्ये मोजले जातात. लास्ट डिलिव्हरी इन दी फर्स्ट ओव्हर. आणि हा पुन्हा यस मारनाच्या तिथे ऑनसाइड में, मारनाच्या तिथे वाशी में, लेकिन गेंद गई काशी में. जखम मांडीला आणि इला ढुंगणाला. आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी. तो षटक क्रमांक पहिल्या संपुष्टात. संघाची धाव संख्या बिनबाद 13. दमदार सुरुवात. नितेश मंडी काय म्हणाल? माहिती घ्या ना जरा. याच दरम्यान मगाच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मान घेण्यासाठी मी आवाज देतोय. सूरज पाटील यायचं आपण टॉस बॉक्स मध्ये. आपलं हार्दिक स्वागत असेल. 20 धावांची बहारदार खेळी केली. असा एक जबरदस्त सिंहाचा वाटा ज्यांनी आपल्या मार्गातून आपल्या टीमला दिला आणि विजय प्राप्त करून दिलं. चला यायचंय सूरज पाटील, आपण कुठे असाल लगेचच यायचंय. मॅन ऑफ द मॅचचा मान घेण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये लगेचच यायचंय. धन्यवाद. याच्यानंतर जे आज बरेच शेड्यूल बिजी आहे बघूया. नितेश पंडित सर महाराष्ट्रामध्ये एक जबरदस्त निवेदक, समालोचक, सूत्रसंचालनकार. तर षटक क्रमांक 2 प्रगती पदार बॉलिंग मार्कवर तयार. नवीन गोलंदाज कुंदन पाटील, द न्यू मॅन, न्यू कॅन्डिडेट्स, नवनिर्वाचित गोलंदाज. धाव संख्या 6 चेंडू आणि 13 धावा. बिनबाद 13 for none आफ्टर 6 डिलिव्हरी. नवीन गोलंदाज मंजिरी 11 विरुद्ध मारवी दृष्टी, असा हा विद्यमान सामना.
आणि ह्या ज्याने हुक करायचा बघूया. चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग. धाव संख्या स्थगित, स्थिमित, कुंठी, स्तंभित, शांत, स्थिर, स्तब्ध, अविचल. धाव संख्या 13. दुसरं षटक प्रगती पदावर. दीपक भोईर यांना विनंती आहे, आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते सूरज पाटील याला मॅन ऑफ द मॅचचा मान दिला जाईल. ग्रामपंचायत सदस्य येत्या काही दिवसानंतर एक रजनी स्पर्धा यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल असे एक उत्कृष्ट मोठी नेहमीच सोबत राहणारे आधार स्तंभ दीपक भोईर. तरुणांनी तडफदार व्यक्तिमत्वातून अनेक कार्यक्रमामध्ये ज्यांचा हातभार लागतो असे आपले सर्वांचे लाडके दीपकजी भोईर यांच्या शुभ हस्ते सूरज पाटील याला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा मान. 20 धावांची बहारदार खेळी वैयक्तिक कोट्यातून आपल्या संघाला एका हाती विजय प्राप्त करून दिला. 41 धावांचा टार्गेट असताना अतिशय बहारदार खेळी केली, म्हणून खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. थँक्यू सो मच दीपक भोईर. ओव्हर टू सर. यस, जी रजनी स्पर्धा होते बघूया, त्याचे आयोजक दीपकजी भोईर. तुमच्याकडे जरी पाहुणे येतात, आमच्याकडे येतच नाही. मी विचारलं काय येत नाही, ते मग खिशाला हात घालावा लागतो, म्हणजे काहीतरी द्यायला पाहिजे म्हणून येत नाहीत. यायला मग 250 रुपयाची शाल, अडीच्या गुच्छा आणायचा, पैसे आणायचे कुठून? परत काजू खाणार 100 रुपयाचे, बिस्लेरी पिणार 20 रुपयाचे. खर्च किती? 10 पाहुणे बसले तर काय झालं, आयोजकाची दिवाळी निघणार. बॉलिंग मार्क तयार. दुसरं षटक प्रगती पदावर. धाव संख्या बिनबाद 14. 14 फन. आणि हा शॉट पे चेंडू पुल केला, परंतु यस, दमदार स्ट्रोक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर केलं. 4 धावा मिळतील. संघाची धाव संख्या फैलावली. धाव संख्या वृद्धिंगत, वर्धमान, गतिमान. धावांचा विस्तार, धावांची व्याप्ती, धावांची उत्पत्ती, निर्मिती. धाव संख्या 18. बिनबाद 18शी दमदार सलामी. बिनीची जोडी मैदानामध्ये तैनात. अतिशय भव्य दिव्य आयोजन. मोठी जुई प्रीमियर लीग 2021 पर्व पहिले. आमची पंडित सरांची ही संकल्पना, त्यांच्या माध्यमातून इथं आम्हाला बोलवलं. धन्यवाद. कारण ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. दुसरं षटक प्रगती पदावर. आणि हा यस, अप्रतिम कट, बॅकफुटला गेला, पंच केला बघूया चेंडूला डिपेश पॉइंटला. दमदार स्ट्रोक, मॅग्निफिशियंट ड्राईव्ह. पुन्हा एकदा 2 धावा मिळतील. संघाची धाव संख्या 20 वर. चांगली धाव संख्या, कमाल धाव संख्या. धावांचा उकडा लकडा, तगादा पैदा, धावांचा रेतीब, धावांचा खुराक, धावांची गंगा जेली, धावांची गटार गंगा. बिनबाद 20 फन. कारण जर आयोजन सगळं असतं ना तर बरं वाटतं. कसं सगळ्या गोष्टी पाहिजे. घोड्याबरोबर नालाची यात्रा. हा दमदार स्ट्रोक. आणि हा मिळते 4 खेळका या चौकार. विश्वनाथ ठाकूर या म्हणजे यांचं फायनल डिसिजन. यांचा निर्णय म्हणजे मातोश्रीवरचा आदेश. अफलातून इनिंग. पंडित सर काय म्हणाल? अतिशय चांगली म्हणजे खेळी. स्वतः कर्णधार आहे. अनवधानानं म्हणजेच दृष्टी मारवी या संघाचा संघ कर्णधार. या कर्णधारानं कर्णधाराची पारी पेलताना 2 षटकं संपली गेली आणि जवळजवळ 17 धावसंख्या, 7 चेंडूंवरती 17 धावसंख्या. त्याच्यामध्ये एका षटकाराची नोंद आहे. विभाग प्रमुख अनंत पाटील यांच्याकडून एक सुवर्ण संधी आहे या खेळाडूंसाठी. चौकार हॅट्रिक 1000 रुपये, षटकार हॅट्रिक 1000 रुपये व विकेट हॅट्रिक साठी सुद्धा रोख रक्कम 1000 रुपयाची धनराशी आहे. या मैदानावरती 250 लगावल्या गेल्या. पंडित शेठ हरीश पंडित यांच्याकडून त्या दोन्ही अर्धशतकी खेळी करणाऱ्या खेळाडूंना सर रोख रक्कम 1000 रुपये आणि त्याचबरोबर जर शतकी खेळी केली 6 षटकांचे सामने आहेत
तर त्या खेळाडूला रोख रक्कम 5,000 रुपयाची धनराशी इथे दिली क्या बात जाईल. आहे. म्हणजे खेळाडूंना एक जबरदस्त हमेश लालूच गाजर प्रलोभन बघूया. प्रत्येक चौकार 3 चौकार सलग 3 चौकार सलग 3 षटकार सलग 3 विकेट. विकेटचे हॅट्रिक 1000 रुपये 50 ला 1000 रुपये 5000 रुपये 100. तर षटक क्रमांक 3 प्रगती पदावर अमल पाटील. तिसरा गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कर प्रस्थान प्रयाण कोच गमन मार्गस्थ रवाना मार्गत क्रमण संक्रमण. तिसरं षटक पहिला चेंडू तयार. धाव संख्या 12 चेंडू आणि 1 बाद 24. म्हणजे प्रति षटकामागे 12 धावांचं इक्वेशन समीकरण अस्किंग रन रेट. अतिशय चांगली ध्वनिक्षेपण व्यवस्था. आणि हा लॉब केला चेंडू हवेमध्ये असेल परंतु आउट ऑफ पार्क. जबरदस्त टायमिंग ग्लोरियस स्ट्रोक ह्यू स्ट्रोक. 6 धावा मिळते. संघाची धाव संख्या 32 वर. तर नाईट स्पर्धा असेल. गेल्या वर्षी मी म्हणते युट्यूबवर बघितली. खूप गर्दी असते. कारण पंचक्रोशीतली पहिली म्हणते मी तिरंगा चषकाला राजा भगत चिरनेरची. त्याच्यानंतर आला कोरोना. नसला तरी साले आणतात. आहे की नाही बघा. आहे काय कोणाच्या नाकाला मास्क आहे. याच्यात आहे जंगल डॉक्टरांची. पण त्यांना मिळतात म्हणतो 1.5 लाख. नगरसेवकांना आम्हाला नाही. प्रत्येक पेशंटला 1.5 लाख. 10 भेटले तर झाले ना 15 लाख. काय साला नोकरी करायची गरज आहे का. बॉलिंग मार्क तयार. अमोल पाटील. मीडियम पेसर मध्यम गती गोलंदाज. आणि हा ओरपे चेंडू पुन्हा ते चांगला फटका बघूया. चेंडू गेला बॅक गलीच्या दिशेने बघूया. पॉइंटच्या दिशेने बॅकवर्ड पॉइंटला 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या 31. चाकण्याचा सामान अगोदर आणला. 31 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. त्याच्याशिवाय मजा नाही. एका ठिकाणी 4 लाखाची स्पर्धा आणि जेवायला त्याला शापूची भाजी. त्याच्या आईला हे काय कॉमेंट्री करणार. आता शापूची भाजी हे जर युट्यूबवर नसती मी तुम्हाला सांगितलं असतं. 31 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अरे फार गमती जमती पंडित सर. आम्ही जवळजवळ 40 वर्ष या क्षेत्रामध्ये आहोत. तुम्हाला नंतर सांगेन मी काय काय अनुभव आले त्यावर. 31 फॉर 1. आणि हा येस अप्रतिम स्ट्रेट ड्राईव्ह. फॉलोथ्रो मध्ये अचूक क्षेत्ररक्षण. फक्त 1 धाव मिळते. अन्यथा हा चौकार झाला असता बघूया. कारण आउटफील्ड फास्ट आहे. संघाची धाव संख्या 32. करण कोळी. गाववाले की बाहेर जाय ना. म्हणजे गाव आग्रे मला माहिती आहे कोळी आहे. काही विचारलेलं बरं असतं ना. कारण माझा हे माकडाड नाही तो डोंगरी आहे. माकडाड आहे. पाठीचा काना नाही. एकदा तुटलं ना तर संडासला बसायचे वांदे होते. एक वेळेस मुलव्यात परवडला. म्हणून हा स्कोर चांगला पाहिजे. आणि हा पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक. 6 धावांसाठी पुन्हा एकदा जबरदस्त ऑफ ड्राईव्ह. काय ग्लोरियस बॅटिंग. खेळण्याची हातोडी बघा नितेश पंडित सर काय म्हणाल. एक जबरदस्त अफलातून इनिंग्स. अगदीच सरळ हाताने खेळणारा खेळाडू. स्ट्रेट ड्राईव्ह केला आणि स्ट्रेट हिट केला. अगदीच पाहिलं तर लेदरवरती खेळणारा खेळाडू यावेळेस टेनिसवरती खेळतोय. जवळजवळ आपलं बालपण 6 वर्ष सर या खेळाडूनं लेदरवरती अगदीच उत्तम खेळी केली होती. आणि या आता टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या मोठी जो प्रीमियर लीग मध्ये सलामीला खेळतोय तो सूरज. ज्याच्या बॅटची नजाकत अदाकारी जर आपण मैदानावरती पाहिली सर तर एक उत्तम खेळ मैदानावरती याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. यस धन्यवाद पंडित सर. तर एका ठिकाणी मी स्पर्धेला गेलो. कोणतरी कॉमेंटेटर होते असे शायनिंग. इथं चष्मा लावलेला. अरे दादा हे तू बस बंद कर. त्यावेळी तू हे करायचं ना आम्ही कॉमेंट्री त्यावेळी तू गोधडीमध्ये मुतत होतास. काय शायनिंग. मोबाईल काढणार वाचणार काय फायदा आहे. समालोचक आयोजकांना फोन लावणार ना. आयोजकांनी उचलला बायकोला फोन करणार. त्याच्या ताई बोलवा. म्हणजे तुम्हाला सांगते काय अतिशय विदारक स्थिती आहे. आणि हा पुन्हा एस फ्लिक केला चेंडू. जबरदस्त टायमिंग. चेंडूला व्हाईटिश मेडवे केला. पंच केला बघूया. 1 धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर नेऊन ठेवलाय 39. चांगली धाव संख्या. कमाल धाव संख्या. धावांचा डोलारा. धावांची मसनवाट 39. 39 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. याच्यानंतर ड्रिंक्स ब्रेक. पहिले जलपान नंतर नशापान. नशापान म्हणजे काही दारूच नाही. चरस आहे गुटखा आहे जर्दा आहे. लास्ट डिलिव्हरी इन दी 3rd ओव्हर. 3 षटकानंतर जलपान चांगली संकल्पना पंडित सर.
आणि हा पुन्हा चेंडू हवेमध्ये पण टायमिंग व्यवस्थित जमत मिस टाइम स्ट्रोक होता. चेंडू गेला लॉंग ऑफला. फक्त एक धाव मिळते. षटक क्रमांक तिसरं संपुष्टात. 18 चेंडू आणि 40 धावा. तसं स्कोर वाईटनेस म्हणते सर. नक्कीच 18 चेंडू आणि 40 धावा धावसंख्या धावपटलावरती असताना, कारण हा लीगच्या स्वरूपात म्हणजे 4 टॉप टीम सुपर 4च्या मॅचेस आज असणार आहेत आणि जे पराजय झालेले आहेत, परास्त झालेले आहेत मैदानावरती, पुन्हा एकदा त्यांना संधी आहे. जर दुसरी, तिसरी आणि चौथी या तिन्ही मॅच जिंकू शकले तर पहिला पराजय परास्त झालेला संघ सुद्धा या चॅम्पियन ट्रॉफी पर्यंत मजल मारू शकेल. यस 13.33. कृपया 12 खेळाडू असेल तर पेनल्टी प्लीज. या सरासरीनं दृष्टी मारवी चांगली धावसंख्या, कमाल धावसंख्या, अधिकतम धावसंख्या, उदंड व्यापक अपरिमित धावसंख्या, जबरदस्त धावसंख्या 18 चेंडू आणि 39 धावा. 39 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 40. 13.33 इक्वेशन आहे. आणि आयोजकांचे अध्यक्ष नैनेश पाटील. तब्बल 24 टीम या गावात आहेत. म्हणजे क्रिकेटला खरोखर इथं आहे. आणि महत्वाची गोष्ट परमप्रांतीय नाही. चला आमचे फक्त राहिले 20% गाववाले. 80% भाडोत्रीने. आणि सर्वात शेती आहे. बरं आहे. 1650 एकर. अरे बाबा 900 तुम्ही ठेवले, आमचे 9 गुंठा पण ठेवले. आहे की नाही वाईट स्थिती नवी मुंबईला. अरे दादा पण तो काय करता हरामाचा पैसा. त्याचा संडा दुसऱ्याला काढायला लागते नंतर. बघा आहे का हरामाचा पैसा पसतो. पंडित सर बरोबर की नाही. अगदीच योग्य. म्हणजेच नुसतंच समालोचन नाही तर त्यातून मार्गदर्शनही आपल्या तमाम सर्व भूमिपुत्रांना आणि शेतकऱ्यांना असेल. अतिथी कक्षात विराजमान असणारे सन्माननीय विजय रामचंद्र गोवारी इथं उपस्थित आहेत. मी उपाध्यक्ष प्रशांत पाटील आपल्याला विनंती करतो की तात्काळ त्यांच्या अंगावरती आपल्या मायेचा, प्रेमाचा उपदार वस्त्र, शाल, हिंदू संस्कृतीचं श्रीफल व सौंदर्याचं प्रतीक फुलांचा राजा गुलाब त्यांना देऊन आज आदरातिथ्य सन्मान मंचावरती विजय रामचंद्र गोवारी श्रींचे निस्सीम भक्त पाटील सर. आणि अतिशय चांगलं आयोजन. आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. अतिथी देवो भव. संघाची धाव संख्या झाली 42-42. एक बाद 42-42. अजून 18 चेंडू म्हणजे जवळजवळ 3 षटक बाकी आहेत. 3 षटकामध्ये कमीत कमी 41 धावा सहज येतील. आणि हा पुन्हा यश दमदार स्ट्रोक. आणि हा मिळते 4 धावा. अप्रतिम ड्राईव्ह, नेत्र दिव्य फटका, लावण्य सुंदर, गोंडस, विलोभनीय, विस्मयकारक, चमत्कारी फटका, स्तुत्य फटका, मॅग्निफिशियंट स्ट्रोक. संघाची धाव संख्या 4 ने बहरली. संघाची धाव संख्या 46. ओनली 4 रन्स above 50. नितेश पंडित सर, मी कॉमेंट करतो तिकडे. आता मला एकाने प्रश्न विचारला, साहेब म्हणते बैलांच्या शर्यती सुरू झाल्या म्हणजे कल्याण डोंबिवलीमध्ये जास्त असतात, तर त्याने साहेब टोणग्यांच्या का ठेवत नाही. आता ही लाईव्ह नसते तर सांगितलं असतं, पण जी ताकद टोणग्यामध्ये ते बैलामध्ये न्या. मी अजून दुसऱ्या भाषेत सांगत असं, पण साली स्पर्धा युट्यूबवर आहे म्हणून म्हणतो टेस्ट ट्यूब परवडली, पण ही साली युट्यूब नको. टू बॉल्स टू गो. धाव संख्या 52. ते पूर्वी जे लोक आहेत त्यांना विचारा टोणग्याची पहिली मदत किती लागायची. हो पुन्हा एकदा यस आउटसाइड द्या. चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. संघाची धाव संख्या 52. एक बाद 52 अशी सद्यस्थिती, विद्यमान अवस्था, वास्तविक स्थिती.
मंजिरी 11 विरुद्ध मारवी तृष्टी असा हा विद्यमान सामना. दोन्ही संघ तुल्यबल बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर संघामध्ये एक हाय व्होल्टेज मुकाबला. पैसा वसूल मॅच प्रेक्षणीय सामना. षटक क्रमांक 14 प्रगती बदल 2 लास्ट. आणि हा येस आउटसाइड द ऑफ स्टंप. थोडासा फ्लाइट ला बघा पंचांचा निर्णय. दॅट इज द वाईट डिलिव्हरी. यस, ही विश्वनाथ ठाकूर प्रत्येकाची वेगवेगळी शैली आहे. आता एक कोणतरी अंपायर आहे बघा, तांगड्या वतीने डोकं खाली केलं. बघितलं का स्टेटस युट्यूब वर? का नशीब साले कपडे काढत नाही. बरं आहे. आणि हा ये शॉर्ट पिच चेंडू पुन्हा त्याचा जबरदस्त ऑन ड्राईव्ह. काय फटका आहे बघा, काय खेळण्याची हातोडी बघा. पंडित सर एक जबरदस्त टायमिंग शॉट ऑफ जबरदस्त ऑन ड्राईव्ह. उंच पुरे खेळाडू आहेत. 6 फूट जवळ उंची, उंचीची पुरेपूर ताकदीचा वापर करतायत आणि अगदीच बिरकावून देत आहेत. चेंडू एकदा हा बॉली पद्धतीचा असेल, आखूट टप्प्याचा असेल, चेंडूला ताकद लावतायत, टायमिंग देत आहेत. आणि आता भिरकावलेला एक मादक सौंदर्य फटक्यातून आपल्याला त्या मयूच्या पाहायला मिळालं. 6 धावसंख्या स्वतःच्या खात्यावरती जमा केल्या आणि सांघिक धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. 59 59 एक चांगली धाव संख्या बघूया. राहिलेले फक्त इनमिन 12 चेंडू, 12 बॉल्स टू गो. अनामारीचं षटक, स्लो ओव्हर, डेथ ओव्हर. अतिशय चांगलं आयोजन, सगळ्या गोष्टी आहेत बघूया. क्रिकेटचा चाललेला हा मध, ज्वर, नशा, कैफ, धुंदी, झिंग, अंमल. अतिशय चांगलं वातावरण. फक्त 2 दिवस आहेत वर्ष संपायला. पाहिजे तेवढी मजा करा. फक्त कमरे खालचं सोडून डोक्याला बांधू नका. म्हणजे झालं 2 चेंडू, 2 बॉल्स टू. 5वं षटक घेऊन गोलंदाज पुष्कर. अतिशय चांगलं क्रिकेट, चांगलं मैदान, चांगले स्पर्धा, भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा, क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटची मांदियाळी, मोठी जोई प्रीमियर लीग पर्व पहिले. चला गेम जरा स्पीडअप करा प्लीज. अगदीच विजय रामचंद्र गोवारी यांच्याकडून आपल्या या आयोजनासाठी रोख रक्कम 200 रुपयाची धनराशी. विनायक हौशीराम जोशी, हसुराम जोशी यांच्याकडून रोख रक्कम 200 रुपयाची धनराशी इथे येताना दिसतोय. तर चला आपण मैदानावर पुन्हा एकदा अतिथी कक्षात मी उपाध्यक्ष प्रशांत पाटील यांना विनंती करतो. शेतकरी कामगार पक्षाचे अध्यक्ष आदरणीय गोमाजी हरी पाटील एक उत्तम नाट्यकर्मी इथे उपस्थित आहेत. तर त्यांचा आदरातिथ्य मानसन्मान या मंचावरती होताना दिसेल. आदरणीय गोमाजी हरी पाटील यांच्या अंगावर त्या वस्त्रालंकार असेल, मायेचा प्रेमाचा उबदार वस्त्र. आणि या वेळेला मात्र धावचीच्या स्वरूपात आत्महत्या मैदानावरती सर पाहायला मिळतोय. मयूर, ज्याची बॅट आता काय बोलू लागली होती, ज्याच्या बॅट मधून मोठमोठे फटके येत होते, अशा वेळेला मात्र या मयूरला स्वतः बुरजावरून खाली ढकलून देतो. येस येस, खरं म्हणजे वास्तविक गरज नव्हती बघूया. अजून 12 चेंडू खेळायचे होते बघूया. तो जर राहिला असता तर कदाचित अजून धावा खोऱ्याने ओढता आल्या असत्या. परंतु जे सुसाय नवीन फलंदाज नयनेश पाटील या योजनेचे अध्यक्ष, वनमॅन शो, मी याची तारीफ करायला पाहिजे. कारण तिजोरीच्या त्यावेळी त्याच्या करगोडीला आहे. ज्येष्ठ रंगकर्मी गोमाजी पाटील बघूया. तर आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत बघूया. रायगडचं एक मी खासियत आहे, मात्र सर्व येतात पाहुण्यांना काहीतरी फुलनं फुलाची पाकळी. पण आमच्या नोव्हेंबर 30 होय नाही येणार सुटा बुटा, पैसे काढायचं नाव नाही ना. म्हणजे आई ते बोलतो कारण मला रायगडने घडविलं. रायगडमध्ये मी मोठा झालो. पहिल्यांदा जे व्यासपीठ दिलं पुणे, तुम्ही कुठल्याही गावात गेलो तरी माझं नाव विचारा. रायगडनं मला खरं घडवलं. मी कुठेही गेलो, कुठल्याही कानाकोपऱ्याचा महाराष्ट्राच्या. आणि नक्कीच सर, म्हणून आम्ही रायगडच्या संस्कृतीबद्दल सातत्यानं सांगत असतोय की भुकेपुरतं खाणं ही प्रकृती आहे, भुकेपेक्षा जास्त खाणं विकृती आहे. मात्र दुसऱ्याची भूक जाणून स्वतःच्या ताटातली अर्धी भाकरी दुसऱ्यांना देणं ही माझ्या रायगडची संस्कृती आहे. यस पंडित सर टाळ्या द्या. याला म्हणतात यस, याला काय मत कलाकार. हीच पंडित सरांची खासियत आहे बघूया. एक जबरदस्त व्याख्याता. तर ते जर आम्ही बसलो ना मग असे म्हणजे सुस्तात आपोआप. तर कलाकाराला दाद देतो. खरोखर जे वास्तव मांडलं आपण तर सांगायला टोटल स्कोर 68, 2 बाद 68. तुझा सामना काही विकेटवर आहे का? जर टाय झालं तर कंपल्सरी चेसिंग, म्हणजे आमच्या डोक्याला व्याप नाही. नंतर हे बॉल आउट, ती सुपर हो, ही डुपर हो. त्याला का टाइमपास कशाला करायचा.
कंपल्सरी चेशी, ज्याच्यात ताकद आहे तो जिंकेल. चला गेम जरा स्पीडअप करा प्लीज. 5वं षटक प्रगती पदार्थ तयार. आणि हा बिमर आहे का बघूया. अपेक्षेपेक्षा जास्त हाईट. आता एक खेळाडू सांगत होता घुटना टेक तमाशा दे. अरे घुटना टेक ठीक आहे, जर चेंडू मिस झाला तर सगळं सामान विकेट किपरच्या हातात जायचं. टायमिंग पाहिजे का नको. काय क्रिकेट खेळताना रिव्हर्स हे देखील तसा फटका रिस्की आहे तो. संघाची धाव संख्या 69, 69. यस, अतिशय चांगलं स्कोरिंग. हो अप्रतिम डिलिव्हरी. यस, एकदा नाईटला मी कॉमेंट्री करत होतो. एक आला टाकून रात्री 12:30 1 वाजले असतील. साहेब जरा म्हणतो उठवा उठवा. शाळेला मला घाम फुटला. रात्रीचा टाइम उठवा कोणाचा, तुमचा की आमचा. नाही म्हणतो साहेब मॅच उठवा मॅच. अरे मग हे कधी बोलणार, तुमचा आमचा उठल्यावर. त्याने बोलायला पाहिजे तर मॅच तापवा मॅच रंगवा. षटक क्रमांक 5 संपुष्टात. संघाची धाव संख्या 69, 69. संघाच्या वतीनं अंतिम आखेरचा निर्णायक षटक बघूया. शेवटचं षटक प्रगती पथावर. यस, विश्वनाथ ठाकूर एक जबरदस्त पंच बघूया. बरीच वर्ष पंडित सर तुमची त्यांची ओळख कशी काय झाली. नक्कीच 40+ मॅचेस विंधनेच्या मैदानावरती सुरू होत्या. मुरवाई विंधने आदरणीय सन्माननीय आदरणीय पाटील सरांच्या मॅचेस मध्ये त्यांची ओळख झाली. आणि आता त्यांच्या येत्या 2.5 ते 2 महिन्यांमध्ये ज्यानं 14 सुवर्ण पदक, एक ऍथलेटिक प्लेअर आहे, क्या सुवर्ण बात है, पदक, yes. थालीफेक, टाळ्या वाजवा, गोळाफेक, please. भालाफेक याच्यामध्ये प्रावीण्य आहे. आणि अगदीच आपल्या NAD नेव्हल मध्ये कार्यरत असताना सुद्धा मैदानावरती MCA चे पंच त्यांच्या म्हणून कार्यांची कदर तुम्ही केली, नवी मुंबईने केली. त्यांना विचारा, ते सानपाडा क्रिकेट 40+ मध्ये खेळतात. अगदी अगदी नवी मुंबईचे असून सुद्धा आपल्या रायगडमध्ये सातत्यानं पंच म्हणून एक उत्कृष्ट क्वालिफाईड अंपायर म्हणून कामगिरी करतायत ते विश्वनाथ ठाकूर यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. राहिलेले शेवटचं षटक प्रगती पदावर. धाव संख्या 2 बाद 69. 6 चेंडू बाकी. पहिला चेंडू तयार आणि हा चेंडू लॉप केला. चेंडू हवेमध्ये असेल आणि फलंदाज बाद होईल. संघाला बसेल हा तिसरा हादरा. तिसऱ्या विकेटचं पतन. सूरज कोट्यामधला अंतिम षटक. फक्त इनिंग 5 चेंडू बाकी. संघाची धाव संख्या 69. 3 बाद 69. 69 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 5th ओव्हर. संघाचा शेवटचा गोलंदाज दृष्टी मारवी आणि मंजिरी 11. असा हा विद्यमान सामना. एक जबरदस्त सामना. पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्कर, फिरकी गोलंदाज रोहिदास आउटसाइड द ऑफ स्टंप. यस, अतिशय पंचांचा निर्णय बघूया. आणि पंचांचा म्हणजे नो बॉलचा इशारा. आउट आहे की स्पॉट बिहाइंड. बॅटची कड घेऊन बघूया. कॉट बिहाइंड. पंचांचा निर्णय जबरदस्त निर्णय. आणि संघाला बसेल चौथा हादरा. मगाशी असं वाटलं होतं की 80च्या पलीकडे जाईल, पण नंतर मात्र जो ब्रेक लावला, नंतर जे कमबॅक केलं, नंतर पुनरागमन केलं बघूया संघानं. अतिशय चांगला चेंडू. आपला थोडासा आउट स्विंग झाला आणि कॉट बिहाइंडचा अपेल. पंच विश्वनाथ ठाकूर यांचा हा जबरदस्त निर्णय, अचूक निर्णय. नवीन फलंदाज संकेत. 4 balls to go in the 6th over. आणि म्हणजे पहिल्यांदा बघतो 6-6 षटकाचे सामने. खरं म्हणजे षटक वाढवायलाच पाहिजे, कारण 2-3 षटकामध्ये सर टॅलेंट समजत नाही प्रेक्षकांचा. कारण एखादा येडझावे बॅट्समन आला तो मारून जातो. एक तंत्र शुद्ध प्लेअर पण चालत नाही. मग काय आडवे तोडे मारल्यानंतर काय देव माय धरणी ठाय. आणि हा चेंडू पुन्हा एकदा. येस, चेंडू तिथेच बघूया जागेवरच.
अतिशय चांगली डिलिव्हरी, जबरदस्त मारा. संघाची धाव संख्या 70. चांगली धावसंख्या वाईट नाही. 3/70 70 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. 4/70 सामना बरोबर सुटला, टाय झाला तर निकष कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग. अतिशय चांगली स्पर्धा, चांगलं क्रिकेट. आणि पंडित सरांनी मला इथं निमंत्रित केल्याबद्दल आणि मोठी जुईचे जे सर्व ग्रामस्थ मंडळ आयोजक असते त्यांना धन्यवाद देतो. आणि हा यस दमदार स्ट्रोक आणि हा आउट ऑफ मिड विकेटच्या डोक्यावरून तोलून मापून मारलेला हा बेबंद फटका, बुलंद फटका, जबरदस्त टायमिंग. 6 धाव मिळते. संघाची धाव संख्या 76. करून दिलं बरं. जर अजून एक षटकार मारला संघाची धाव संख्या 82, म्हणजे जे आवश्यक टार्गेट जे अपेक्षा होती ते देखील क्रॉस करता. बघूया अजून बॉल आहेत. लास्ट डिलिव्हरी आणि 1000 रुपये चान्स आहे. बघूया हा जर षटकार मारला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज. सलग 3 चौका, सलग 3 षटकार, सलग म्हणजे विकेट हॅट्रिक आणि म्हटले 100 टोकलं तर 5000 रुपये. अशी जबरदस्त बक्षिसांची लयलोट. श्रीमंत स्पर्धा मोठी जुई प्रीमियर लीग 2021 हा जबरदस्त थरार, ग्रामीण थरार, सर्व भूमिपुत्र, नॉट आउटसाइडर. आणि यस आणि फलंदाज बाद होईल. अशा प्रकारे 1000 रुपयामध्ये गमावला आणि विकेट पण गमावली. संघाची धाव संख्या 5 बाद 82 आणि 83 धावांचं इक्वेशन. सुशांत पाटील या, तुम्ही चढा, आम्ही उतरतो. चढा, माझ्या माईकचा ताबा घ्या, कारण पहिली पायरी चढायची आहे. समालोचक नितेश पंडित आहेत एक नंबर. प्रीमियर लीग आता आवाज घुमणार एकच मोठी जुई प्रीमियर लीग, मोठी जुई प्रीमियर लीग. थँक्यू. अगदीच या सत्राला सुरुवात होताना ज्यांची प्रतीक्षा होती मोठी जुई वासियांना, कधी येतील कधी येतील, पाटील सर तुमच्या प्रतीक्षेत होती. अगदीच ती उत्कंठा जी वाढली आमच्या समस्त खेळाडूंची आणि क्रीडा रसिकांची ती थांबविली. सरांचं येणं 28 तारखेला होतं. पहिल्यांदा 25 तारखेला त्यांना छत्रपती धर्मवीर चषक होता. 26 तारखेला रविवारी अगदीच गर्दी असेल म्हणून रविवारी आमंत्रित केलं, परंतु त्यांच्या व्यस्त जीवनातून आपल्या मोठी जुईसाठी एक दिवस दिला. आणि त्याच्यामुळे आज आपल्या इथं उपस्थित असणाऱ्या सर्व क्रीडा रसिकांना मी विनंती करेन, सुरुवातीचं एकच सत्र सांगितलंय, दिवसभर आपल्याला ऐकायला मिळतील ही अपेक्षा बाळगून त्यांना टाळ्यांच्या प्रतिसादात आपण एक शुभेच्छा देऊया. मोठी जुईवरती असंच प्रेम दशरथ पाटील सर राहू द्या ही मी प्रार्थना करतो आमच्या श्रींचरणी. भारत काशीनाथ मुकादम काँग्रेस आहे पार्टी अध्यक्ष शिरडोन यांचं शुभागमन आहे. अनंतराव फडके यांचे नातू वासुदेव बळवंत फडके, ज्यांच्या आईचं नाव शारदा बलवंत फडके. ही ऐतिहासिक भूमी आहे शिरडोन, आणि शिरडोन मधील त्या डॉक्युमेंटरीला एक सारख्या छोट्या कलाकाराचा आवाज मंगेश वाकडीकर यांनी मागितलं, तर
त्या शिरडोनच्या भूमीतील आदरणीय मुकादम सरांचं शुभ आगमन इथं आहे. ओके. तर अगदीच त्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असणाऱ्या माझ्या सर्व इथं सुरू असणारा सामना टार्गेट असणार आहे 83 धावांचं भलं मोठं आव्हान, परंतु तेवढंच मोठं आव्हान पेलताना दिसेल का मंजिरी 11 टीम. कारण क्रिकेट हा एक अनिश्चिततेचा खेळ आहे आणि अगदीच त्याच पद्धतीनं आज आपण इथं पाहू शकाल की गर्दी तेवढी वाढली जाईल. दुपारच्या सत्रानंतर टॉप 4 चे सामने मोठी जुई प्रीमियर लीग पर्वातील पहिल्या पर्वातील विजेता कोण असणार. मायक्रोफोन वरती दशरथ पाटील सरांनी आमंत्रित केलंय. सुशांत पाटील यांना विनंती करेन की आपण तात्काळ मायक्रोफोन वरती यायचं आहे आणि या सत्राचं विवरण आपल्या आवाजातून दोन्ही आज कॉमेडियन म्हणून या मैदानावरती एक वेगळी रंगत आणतील. तर मायक्रोफोन वरती धावतं विवरण करतील माझे साथी समालोचक सुशांत पाटील. थैंक यू सो मच पंडित सर. अभी अभी आपने जिनका आवाज सुना, पिछले कुछ दिनों से यहाँ पर उनका आवाज सुनने के लिए सभी दर्शक बार बार एक दूसरे से बातचीत कर रहे थे. इन आयोजनकर्ताओं को पूछ रहे थे कब आएंगे दशरथ पाटिल. आज आ गए और आप सबका दिल जीत लिया. देखिए, पहले सत्र का खेल खत्म हुआ. पहले सत्र में हमने देखा ये रफ एंड टफ मैच देखने को मिली. जब तक हमने देखा टॉस बॉक्स ने निमिष ने जो संवाद यहाँ पर किया था सभी ने सुना और उस हिसाब से यहाँ पर खेलते हुए नजर आएंगे क्या, अब देखना जरूर यहाँ पर दिलचस्प होगा. पहले सत्र में हमने देखा 6 ओवर में रन संख्या पूरी तरह टारगेट बन गया है 83. का टारगेट लेकर मैदान में गेंदबाज आएंगे निमिष भूपी के लिए पहली गेंद फेंकने के लिए. संतोष भगत जिनके कंधे के ऊपर पूरी जिम्मेदारी अब कप्तान प्रवीण घासे ने दी है. खुद कप्तान यहां पर समाज की सेवा करते करते क्रिकेट के इस क्षेत्र में खेलने के लिए कलात्मक भूमिका से उतरते हुए नजर आ रहे हैं प्रवीण घासे. और गेंद सौंप दी है संतोष भगत इनके हाथ में. अंपायर की बाई ओर से गेंद फेंकेंगे. 83 का टारगेट होते हुए पहली गेंद निमेश के लिए. यह उठाने की कोशिश, वहां पर नो मैच नो लैंड्स. गेंद गई स्क्वायर लेग की दिशा में. गेंद उठाएंगे, काफी बढ़िया फील्डिंग का नजारा, लेकिन उस मर्तबा यहां पर 2 रन पूरे 2 के साथ अब यहां पर खाता खुल चुका है निमिष और निमिष के टीम का. मंजीरी 11 विपक्ष यहां पर हम देख रहे हैं तुरुष्टि मारवी. ये दोनों भी टीमें टफ है. पहले हमने देखा पहले 2 ओवर में 24 रन संख्या थी और उसके बाद पूरी तरह जूझ गए ये बल्लेबाज और 83 का टारगेट बना दिया और पूरा तगड़ा टारगेट इस तगड़े टीम के सामने रख दिया. तो क्यों नहीं ये मैच रफ एंड टफ होगा, होना भी चाहिए. उतनी शानदार बारी ये दोनों के माध्यम से. लेकिन अब बारी है निमिष और नीलेश की अगली गेंद. ये देखिए पुल करने की कोशिश, पाइन लेग की दिशा में खिलाड़ी दौड़ेंगे लेकिन उससे ज्यादा तेज गेंद गई सीमा रेखा की बार 4 रनों के लिए.
बुलेट पर जाएगा जीत का जश्न मनाने के लिए, या अभी कुछ नहीं कह सकते इस भले बड़े मैदान में, इस बड़ी श्रृंखला में, लीग में, क्योंकि जैसे जैसे गेंद गिरेगी वैसे वैसे हमें पता चल जाएगा कि ये मैच का विवरण क्या है। अगली गेंद संतोष भगत अब तक यहाँ पर असफल होते हुए निमिष के लिए अगली गेंद डालेंगे। ऊपर से उठाया गेंद को, इसी का नाम निमिष है और भेज दिया 6 रनों के लिए। करण कोहली कल के दिन में उनका शानदार यहां पर काम रहा। सबसे कठिन रोल दूसरा होता है स्कोरर का, पहला होता है अंपायर का। अब यहां पर दूसरी दिशा में से गेंदबाजी करेंगे फिर से संतोष। बड़ी स्ट्रोक आने के बाद बदलाव करना चाहेंगे और ये जरूरत है अब गेंदबाज के लिए। P1 का पहला सत्र, अगली गेंद डालेंगे फिर उसी दिशा में। ये हो सकता है यहाँ पर खतरा साबित हो सकता है। नीलेश खुद यहाँ पर, और ये जश्न होगा, ये माहौल बनाया, तालियां बजेगी, सीटियां बजेगी, आवाज होगा, ये विकेट गिरता हुआ निमेश भोपी का। निमिष को फेंक दी और बैक टू द पेविलियन कर दिया। तो ये रणनीति होनी चाहिए, ये चतुराई होनी चाहिए, और वही काम अब अपने खुद के ओर में। रन संख्या भले ही ज्यादा जाए लेकिन जो खतरा था वो वापिस भेज दिया बीच मैदान में से। थमता हुआ नए बल्लेबाज जाएंगे दर्शन पाटिल, इनका भी बड़ा नाम है। तो इनके टीम में 9 बल्लेबाज है, इसमें कोई शंका नहीं। और इन 9 बल्लेबाजों के बीच आपको गेंदबाजी करनी है। तो संतोष यहां पर सफल होते हुए रन संख्या कुल मिलाकर 4 गेंदें खत्म हो गई है, 12 रन संख्या अब तो बनने के लिए यहां पर तैयार है। अगली गेंद नीलेश के लिए, ये बायत के बल्लेबाज है, फील्डिंग को देखते हुए अगली गेंद 5वीं गेंद अंपायर की इस दिशा में से फेंकेंगे संतोष। आगे की खेलने की कोशिश, नहीं रुकेंगे, ये उसी दिशा में बार बार छक्के दागने की कोशिश, सफलता मिलेगी 6 रन की। प्रीमियर लीग आता आवाज घुमणार एकच मोठी जुई प्रीमियर लीग, मोठी जुई प्रीमियर लीग, मोठी जुई प्रीमियर लीग, मोठी जुई। देखिए ये मोठी जुई प्रीमियर लीग
इस रायगढ़ की बात करेंगे तो हर एक कोने में ऑक्शन तो पहुंच गया। और एमपीएल जो ड्रोन कैमरे से शूटिंग ली थी, क्या नजारा था, क्या शानदार आयोजन था। हमारे अक्का देवी के टेम्पल का यहाँ पर चित्र दिखाते हुए शुरुआत की। तो आशीर्वाद कृपा जरूर रहती है हर एक प्रोग्राम में माता अक्का देवी की, और उस नाम से जाना जाता है ये अक्का देवी मैदान, अक्का देवी ग्राउंड। ये दूसरी गेंद नीलेश डालेंगे पहली। दूसरी ओर देखिए ये गेंद कुछ बदलाव लाना चाहते थे, लेकिन यहां पर अंपायर देखिए किस नजाकत से विश्वनाथ सर बता रहे हैं ये वाइड है, और जिस कलात्मक से यहां पर इशारा किया तो ये तगड़ा अनुभव है और इनसे सीखना चाहिए हर खिलाड़ी को और हमें भी। ये वाइड के साथ 2 दशक में जाकर पहुंचेगी स्कोर गार्ड 20 पर। ये दूसरी गेंद आगे की खेलने की कोशिश, फिर उसी दिशा में नहीं रुकेंगे। ये क्षेत्र हम देखेंगे तो ये सबसे पसंद, ये सबसे चैलेंजिंग क्षेत्र है इस नीलेश का, और उस दिशा में चौवा आया। इस चौबे के साथ रन संख्या 4 से आगे बढ़ेगी। अगली गेंद फिर से नीलेश के लिए आगे की खेलने की कोशिश। यहाँ पर 30 सर्कल को क्रॉस करते हुए लॉन्ग ऑन से यहाँ पर खिलाड़ी आएगा, गेंद उठाएगा, तब तक 1 रन पूरी आसानी से पूरे करते हुए 1 के साथ आगे जाएगा 25 के घर में। 83 का टारगेट, 83 का टारगेट होते हुए इस तरह सेट होकर बल्लेबाजी करना इनके लिए काफी बड़ा लाभ दे सकती है, और उस दिशा में कदमों के ऊपर कदम डालते हुए ये बल्लेबाज दर्शन आएंगे नीलेश की तीसरी गेंद खेलने के लिए। पहले नीलेश की तीसरी गेंद खेलने के लिए हमारे इस एमपीएल के ऑफिस कट्टा के प्रेसिडेंट अगली गेंद देखिए लोअर फुल टॉस को फंसाना चाहते थे, लेकिन खुद कीपर यहां पर फंबल होते हुए, देखिए फिर से इशारा किया है अंपायर ने। ये वाइड गेंद इस ओवर की, ये दूसरी वाइड गेंद। खराब गेंद आप जब डालते हो तो ज्यादा रन संख्या बढ़ती है, और आपने देखा ये सिक्सर की गेंद है, ये ज्यादा से ज्यादा बल्लेबाजों को यहाँ पर साथ देती है। जैसे ही गेंद बल्ले के ऊपर आती है तेजी से रफ्तार भरी जाती है और ज्यादा से ज्यादा रन संख्या आती है। अगली गेंद फिर से बदलाव लाएंगे किस तरह, धीमी गति से दौड़ते हुए अंपायर की एक दिशा में से ऊपर से उठाने की कोशिश। अंपायर ने उंगली ऊपर की, वहां पर देखिए यहाँ पर अंपायर ने उंगली ऊपर की, जिस तरह यहाँ पर जल्लोश हुआ, देखा एक तरफ और कहा एक तरफ, तो ये विकेट है डीजे। धनराशी येतोय, प्रतिसाद येतोय योग्य तो आपल्या गावातील श्री गजानन प्रासादिक भजन मंडल मोठी जुई अर्थात जनार्दन बुवा गावंड यांच्या भजन मंडळातील गुरुवर्य प्रताप बुवा खारगर पाटील, प्रताप बुवा पाटील खारगर महाराष्ट्रातील तालमनी आहेत। जितेंद्र अभिषेकींपासून कित्येकांच्या स्वर मैफिल ज्यांच्या माध्यमातून तालबद्ध केल्या जात आहेत, त्या गुरुवर्य प्रताप बुवा पाटील खारगर यांचे पट्ट शिष्य प्रकाश पोषा पाटील यांच्याकडून आपल्या या आयोजनासाठी रोख रक्कम 500 रुपयाची धनराशी येतोय। पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत आणि आभार। तो देखिए 2 विकेट के नुकसान पर 26 रन संख्या बन गई है। पूरी तरह प्रेशर, तो अब प्रेशर हो गया है ये मानना जरूर पड़ेगा, क्योंकि जिस तरह नीलेश ने अब तक 5 गेंदें फेंकी उसमें से 2 वाइड, यानी कि 3 गेंदें हुई है, अभी भी 3 गेंदें शेष है। तो किस तरह अंपायर की
बाई ओर से गेंदबाजी करेंगे बल्लेबाज अमोल के लिए ये पहली गेंद खेलने के लिए तैयार है 83 का टारगेट लेकर। फुल टॉस नहीं छोड़ेंगे, ये छोटे कद के हैं जरूर लेकिन इनका दिमाग बहुत तेज है। 4 आएंगे। अभी भी 2 गेंदें शेष है, 30 रन संख्या आई है। जिस तरह हमने देखा रनों की बढ़ोतरी कम नहीं हो रही है, विकेट के ऊपर विकेट 2 गए हैं लेकिन ये बल्लेबाज पूरी तरह, क्या कॉन्फिडेंस है इनके अंदर। पहला कॉन्फिडेंस देखा था संतोष भगत के गेंदबाज के अंदर, लेकिन उसके बाद नीलेश आए हैं। फिर से उसी दिशा में यह खतरा हो सकता है, वहां पर खिलाड़ी तैनात, ज्यादा देर हवा में गेंद और नहीं छोड़ेंगे, नहीं छोड़ेंगे। यहां पर फिर से माहौल बनेगा, यह बहुत बड़ा खतरा साबित हो सकता है मंजरी 11 टीम को। आणि म्हणूनच ज्या नावाचं ब्रँड चित्रकलेमध्ये कला क्षेत्रामध्ये निर्माण झालं होतं, संबंध उरणमध्ये हॉटेल असेल, एखादी झेरॉक्स स्टॉल असेल, एखादा किराणा स्टोअर असेल, एखादा होलसेल व्यापारी विक्रेता असेल, ज्याच्या नामफलकावरती अगदीच कोपऱ्यामध्ये दिसायचं जोशी आर्ट्स, त्या जोशी आर्ट्सचे सन्माननीय स्वर्गीय स्वानंद सुखनिवासी कुमार स्वर्गवासी गोमाजी नामदेव जोशी यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र जे आर्ट्स मध्ये ज्यानं शिक्षण घेतलं, आपल्या गावातील उत्कृष्ट चित्रकार आदरणीय सुभाष गोमाजी पाटील यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाची धनराशी येतोय। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करू आणि तदनंतर आपल्या गावातील सरकारमान्य खत विक्रेते तथा आपल्या गावातील फ्लोर मिलचे ओनर आदरणीय भास्कर बामा भोईर यांचे सुपुत्र सूर्यकांत भास्कर भोईर यांच्याकडून आपल्या आयोजनासाठी रोख रक्कम 500 रुपयाची धनराशी इथं प्राप्त होतोय। पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण आभार व्यक्त करू आणि मंचावरती आता अवघ्या काही क्षणानंतरच उरण पंचायत समितीच्या सभापती सन्माननीय समिताताई निलेश म्हात्रे, सन्माननीय निलेश म्हात्रे यांचं आगमन आपल्याकडे या कार्यक्रमाला सदिच्छा भेट देण्यासाठी होणार। ये लास्ट गेंद, यहाँ पर विकेट कीपर फंबल हो गए लेकिन यहाँ पर पीछे गैदर कर दिया गया। ये वाइड गेंद आएगी, वाइड के साथ रन संख्या आगे बढ़ेगी 31 के घर में। जिस तरह हमने देखा मेहमानों की यहाँ पर काफी बड़ी उपस्थिति तय हुई है, तो जरूर यहाँ पर होनी भी चाहिए क्योंकि उनकी बदौलत ये श्रृंखला, ये लीग यहाँ पर अच्छी तरह सुंदरता से आगे जाती हुई। ये लास्ट गेंद, ये देखिए फिर से उसी दिशा में, लेकिन अब नहीं, अब कोई मौका नहीं, ये पूरी तरह डॉट गेंद। जिस तरह नीलेश शायद जानते थे कि किस तरह नीलेश को गेंदबाजी करनी चाहिए, तो 3 गेंदें भले ही उन्होंने वाइड फेंकी है लेकिन अब ये लास्ट गेंद डॉट होगी। तो जितनी गेंदें डॉट होगी उतनी आपके लिए यहाँ पर ज्यादा से ज्यादा कठिनाई होगी। 2 ओवर का खेल खत्म हुआ, कुल मिला के रन संख्या देखा जाए तो 31 83 का टारगेट होते हुए जरूर आगे बतलाएंगे, उससे पहले सुनेंगे पंडित सर की आवाज। थँक्यू सुशांत। या वेळेला पुन्हा एकदा धनराशी आपल्याला प्राप्त होतोय। बंधन धाग्याचं काळीज वाघाचं या उक्तीप्रमाणे शिवबंधनात असणारे आणि युवा प्रमुख म्हणून सध्या संबंध महाराष्ट्रातील युवकांची धुरा सन्माननीय आदित्यजी ठाकरे यांच्यावरती त्यांच्या तालमीत घडलेले आपल्या गावातील युवा सेना अधिकारी आदरणीय सन्माननीय हेमंत जगदीश भोईर यांच्याकडून आपल्या या आयोजनासाठी रोख रक्कम 201 रुपयाची धनराशी इथे येतोय। त्यांचाही जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण आभार व्यक्त करूया। या सर्व दानशूरदात्यांचं मनापासून आभार। कैकांची रेलचेल या मैदानावरती होती। एका गावातील या स्पर्धा, या लीग स्पर्धेला पुन्हा एकदा त्या स्पर्धेचं आयोजन द्विगुणित करण्यासाठी, आनंद द्विगुणित करण्यासाठी ज्या ज्या मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली त्या सर्व पाहुण्यांचं आणि मान्यवरांचं मी पुन्हा एकदा संयोजकांच्या वतीनं हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद। तो देखिए यहाँ पर आनंद व्यक्त करते हुए सभी मेहमानों के साथ ये तीसरे गेंदबाज
ये देखिए लोअर फुल टॉस पीछे की तरह, गेंद अच्छी तरह उठाई, पहली टप्पे में एक गेंद कुंदन ने खेली और 1 रन मिलाई। 1 रन के साथ 32 रन संख्या जाकर पहुंची। 32 होने के बाद मैं जरूर कह सकता हूं कि अभी भी टारगेट यहां पर कठिन है, क्योंकि जिस तरह हमने देखा 3 विकेट यहां पर जाते हुए, लेकिन जिस बल्लेबाज की तलाश है इन सभी खिलाड़ियों को, वो बल्लेबाज अभी भी मैदान में स्थित है, जिसका नाम है, स्ट्राइक पर हम देख रहे हैं, नीलेश। तो इसके ऊपर शायद इनका टारगेट हो सकता है, और इस बल्लेबाज का आने वाले गेंदबाज के ऊपर टारगेट हो सकता है, क्योंकि उन्हें पता है यह संतोष है जिन्होंने निमिष को वापस भेज दिया था। तो किस तरह बल्लेबाजी करेंगे अपने ख्याल से, अपने दिमाग से, अपने चतुराई से, ये देखना अभी भी जायज है, अभी भी सवाल बन गया है। जैसे जैसे गेंद गिरेगी हमें पता चलेगा। P1 का खेल तो खत्म हुआ, नीलेश आए, बायत के बल्लेबाज प्रवीण घासी खुद कप्तान यहाँ पर फील्डिंग में बार बार बदलाव करते हुए नजर आएंगे। देखा हमने अंपायर ने बैट्समैन को पिछले ओवर में आवाज दिया था कि टाइम की यहाँ पर पाबंदी है। तो जिस तरह आप खिलाड़ी होते हो तो आप पहले रिस्पेक्ट टाइम को देनी चाहिए, और उस टाइम को देखते हुए ये अगली गेंद ऊपर से उठाने की कोशिश, इसी का नाम संतोष। अब संतुष्ट होते हुए पूरी तरह दोनों बल्लेबाज तग लेकर बैठे हैं और देख रहे हैं कि किस तरह अब हमें अपनी टीम को आगे लेकर जाना है। उसी दिशा में बल्लेबाज खेलते हुए और उसी दिशा में गेंदबाजी डालते हुए अगली गेंद दोहराएंगे अंपायर के दाई ओर से। आगे आके खेलने की कोशिश, गेंद तो ली है, लेकिन यहां पर गेंद गई सीमा रेखा के बाहर, 4 रन। आप सबसे विनती है सभी खिलाड़ियों से, आप टाइम को जितना रिस्पेक्ट देंगे उतना आपके लिए अच्छा है और हमारे लिए अच्छा है कि आपके लिए ये मैदान सजाया गया है, आपके लिए ये लीग यहाँ पर बनाई गई है, तो उसका हिसाब यहाँ पर आपको अपने रिस्पेक्ट से देना है। देखिए ये चौवे के बाद बोलबाला शुरू किया है, फिर से दाहिनी ओर से संतोष भगत गेंदबाजी करेंगे, एक चौवा तो खाया है, आगे आके खेलने की कोशिश, ये क्या होगा जरूर बतलाएंगे। नीलेश वहां पर तैनात है, लेकिन जरूर बतलाएंगे, ड्रॉप करते हुए एक के बाद एक गलती, और इसी का नाम क्रिकेट है। अनिश्चित स्वरूप क्या है इस गेंद के ऊपर आपने देखा, जहां पर टारगेट का यहाँ पर आगे जाना जायज था, उस टारगेट को 3-3 खिलाड़ी होते हुए भी गलतियां कर रहे हैं, तो आपको के ऊपर हाथ मारना होगा, क्योंकि ये बल्लेबाज है नीलेश, जिन्होंने अब तक आपकी टीम के लिए यहां तक लाया है। खुद 17 पर खेल रही है, और रन संख्या टीम की कुल मिलाकर देखा जाए तो 37 रन संख्या बन गई है, और कुंदन आएंगे स्ट्राइक पर बल्लेबाजी करने के लिए संतोष की अगली गेंद इस ओवर की 5वीं गेंद फेंकेंगे दाहिनी ओर से, ऊपर से उठाया कुंदन नहीं छोड़ेंगे, इनको पता है हमें किस तरह खेलना है, और उसी दिशा में यहां पर छक्का दागते हुए इस ओवर के बाद तो 12वें खिलाड़ी को तैयार रहना है मैदान में पानी लेकर जाने के लिए। इसके बाद इस ओवर के बाद तो कुल मिलाकर इस छक्के के साथ रन संख्या देखा जाए 43 रन संख्या बन गई है, 43 लॉस ऑफ द 3 विकेट। अगली गेंद फिर से डालेंगे, अब दिशा यहां पर चेंज करते हुए अंपायर की बाई ओर से गेंदबाजी करेंगे। छक्का दागने के बाद बदलाव लाना चाहते थे और का पुश करने की कोशिश कीपर को नहीं मिली, लेकिन कुंदन ने भी कोई कोशिश नहीं की। ओवर की समाप्ति, 3 ओवर का खेल खत्म। यहाँ पर ड्रिंक टाइम, पानी की मांग की गई, पानी का टाइम हो गया तो जरूर पानी पीना चाहिए। तो 70% ज्यादा पानी इंसान के अंदर होता है, तो पानी की मांग, यहाँ पर पानी पिएंगे। तब तक सुनेंगे श्रीषा ऑडियो, जिनका आवाज हम यहाँ पर बोल रहे हैं, लेकिन आपके कान के ऊपर गूंज रहा है श्रीषा ऑडियो, इनके माध्यम से एक बहुत ही बेहतरीन गाना। अगदीच याच दरम्यान आपल्याला मंचावरती सन्माननीय आदरणीय मान्यवर पाहायला मिळत आहेत।
कर्नाला किल्ल्याच्या कुशीत वसलेले एक गाव शिरडोन आणि शिरडोनमधील काँग्रेस आय पार्टीचे अध्यक्ष आदरणीय भारत मुकादम इथं उपस्थित आहेत. मी संयोजकांमधून उपाध्यक्ष प्रशांत तानाजी पाटील प्रेस एंटरप्राइजेसचे ओनर यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते भारत मुकादम यांच्या अंगावरती वस्त्रालंकार टाळ्यांचा प्रतिसाद इतर सर्वांकडून अपेक्षित असेल. हिंदू संस्कृतीचं श्रीफल आणि त्याचबरोबर एक सौंदर्याचं प्रतीक गुलाब पुष्प देऊन भारत मुकादम आपला आदरातिथ्य मान सन्मान स्वीकारताना दिसत आहेत. त्याचबरोबर मित्रांनो कैक वर्ष या मैदानावरती एक डिफेन्स मध्ये खेळण्यामध्ये ज्याची खासियत होती आहे आणि अजून राहील. सलामीला येणारा लायन स्पोर्ट मधून कधी एकदा आपल्या गावातील मोठमोठ्या टीम मधून आपलं खेळाचं प्रदर्शन पांडिवे कोपरोली पंचक्रोशीत उरण पनवेल मध्ये केलं आणि अजूनही वयाच्या 40 पर्यंत जाताना सुद्धा क्रिकेट हा पॅशन जपून ठेवला तो आपल्या गावातील प्रवीण पाटील इथं उपस्थित आहेत. मी विनंती आमच्या संयोजकांना की प्रवीण पाटील यांनाही आपल्या वतीनं हा वस्त्रालंकार द्यायचा आहे. सौंदर्याचं प्रतीक गुलाब पुष्प, निसर्गाचं संवर्धन, आरोग्याचं प्रतीक, एक तुळशीचं रोपट व हिंदू संस्कृतीचं पवित्र श्रीफल देऊन सन्माननीय प्रवीण पाटील यांचं आदरातिथ्य सन्मान या मंचावरती होताना दिसतोय. थँक्यू भारत मुकादम सर, थँक्यू प्रवीण पाटील सर. तर चला मैदानावरती वळतोय एक सुंदरसा खेळ, एक उत्तम खेळ मैदानावरती पाहायला मिळतोय. दृष्टी मारवी विपक्ष मंजिरी. अब यहाँ पर सांसें रुक रुक कर तेजी से चलेगी क्योंकि जीतने के लिए 18 गेंदे और 40 का समीकरण है और अब यहाँ पर हर एक की धड़कन धक 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 करेगी और गेंदबाज आएंगे नीलेश पाटिल. पहली गेंद धीमी गति से डालते हुए नीलेश को ऊपर से उठाने की कोशिश, कार्डपेट को घसीटती हुई गेंद लॉन्ग ऑन की दिशा में जाएगी. गेंद उठाएंगे लेकिन पूरे आसानी से धीमी गति से जैसे गेंद आई उसी दिशा में यहाँ पर खेलते हुए एक रन मुकम्मल करते हुए एक रन के साथ अब समीकरण जहां पर 18-40 था 17-39, 17 गेंदे 39 रन संख्या. फील्डिंग में बदलाव, दाहिने हाथ के बल्लेबाज बाएं हाथ के बल्लेबाज जब मैदान में होते हैं 1-2 रन लेते हैं तो जायज है फील्डिंग में बदलाव होगा. तो वार्म अप भी होता है, अंपायर का भी वार्म अप होता है, यहाँ पर खिलाड़ियों का भी वार्म अप होता है और हमारे शब्दों का भी वार्म अप होता है. दाहिना और बाया यहाँ पर कहने के लिए हमें काफी बड़ा यहाँ पर समीकरण बताने के लिए आनंद मिलता है. फील्डिंग में बदलाव करने के बाद अब धीरे धीरे गेम आगे बढ़ेगी क्योंकि जहां पर 6 ओवर का मुकाबला होता है वहां पर ज्यादा टाइम लिया जाता है और उस हिसाब से गेंदबाजी करेंगे गेंदबाज नीलेश. ये देखिए पीछे खेलने की कोशिश की, स्विप करने की कोशिश की लेकिन अंपायर ये देखिए रॉबर्ट स्टाइल से बताएंगे ये वाइड गेंद है. वाइड के साथ रन संख्या आगे बढ़ेगी 39, जैसे जैसे 45 और जीतने के लिए अभी भी दूरी है. लेकिन ये बल्लेबाज जो है इन्होंने छक्का दागा है, पूरी निडरता से मैदान में खेल रहे हैं. इनके पास वो हुनर है, इनके पास वो जज्बा है और जज्बे को अब आजमाना होगा क्योंकि अभी नहीं तो कभी नहीं. ये देखिए लेकिन लेकिन पूरी तरह यहां पर खेलने की कोशिश फिर से दूसरा रॉबर्ट वाइट. वाइट के साथ रन संख्या जाएगी आगे 1 से 46, 46 रन संख्या अब तक बन गई है. तो अब तक 2 ओवर फेंकने के लिए आए नीलेश 5 वाइड फेंक चुके हैं. 5 रन इनके माध्यम से एक्स्ट्रा आए हैं तो खराब गेंदबाजी का नजारा कर रहे हैं. फुल टॉस डिलीवरी आया है प्रवीण के ऊपर, हमारे सभी दर्शकों को सलाम करते हुए 6 रन.
रन संख्या 52 बन गई है, तो 31 की अभी भी दूरी है। तो 31 रनों का टारगेट किस तरह सफल करेंगे ये हम नहीं बता सकते, ये बताएंगे गेंदबाज नीलेश और बताएंगे बल्लेबाज नीलेश और बल्लेबाज नए गए योगेश। बायत के बल्लेबाज फिर से नीलेश की गेंद खेलेंगे। 31 का टारगेट होते हुए धीमी गति से गेंदबाजी करेंगे। ये देखिए पुश किया पॉइंट की दिशा में, वहां पर खिलाड़ी दौड़ेंगे, दो खिलाड़ी दौड़ते हुए। दूसरी तरफ हमने देखा खिलाड़ी दौड़ेंगे लेकिन उससे ज्यादा दौड़ेगी गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन। स्ट्रोक था, इस स्ट्रोक में क्या आवाज आई अब तक 56, तो 56 रन संख्या आई है स्कोर कार्ड के ऊपर। जिस तरह आपने देखा अब तक 4 विकेट गए हैं। तो गेंद की बात करेंगे, अब तक यहां पर गेंद 3 गेंदे 4 गेंदे खत्म हो चुकी है, अभी भी 2 गेंदे शेष है। तो 2 गेंदे में कितनी रन संख्या आएगी और कितनी कम रन संख्या देंगे। ऊपर से उठाने की कोशिश देखिए, यहां पर जरूर अपील की गई लेकिन कोई गुंजाइश नहीं, क्योंकि पॉपिंग क्रीज में ये खिलाड़ी डट कर खेलना चाहते हैं और कोई गुंजाइश नहीं। डॉट गेंद की समाप्ति, अभी भी एक गेंद 56 रन संख्या स्कोर कार्ड पर बन गई। इस बल्लेबाज की बात करेंगे तो पहले 2 ओवर में बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में घुसकर खेले और रन संख्या अच्छी तरह बनाई। उसके बाद इस गेंदबाज का ज्ञान लिया और पॉइंट की दिशा में खेले, एक चौवा मारा और उसके बाद ये गेंद हल्का सा पुश करते हुए मिड विकेट की दिशा में खिलाड़ी आएंगे गेंद के ऊपर, कारपेट को घसीटती हुई धीमी गति से गेंद गई। इस ओवर की समाप्ति हुई, 4 ओवर का खेल खत्म हुआ, रहा खेल अब तक 12 गेंदों का। तो जरूर हमारे करण कोहली स्कोरर बताएंगे कि 12 गेंदों में जीतने के लिए जरूरत है 26 रनों की। तो 26 रन यानी कि 2 ओवर, 1 ओवर में 13। तो ये 13 और ये मेरा, ये तू और ये मैं, कौन किस तरह बल्लेबाजी करेंगे, किस तरह गेंदबाजी करेंगे, ये मीटिंग मैदान में और सुनेंगे तब श्री सावड़िया का एक बेहतरीन शानदार गाना। जो सोने पर आते हैं, सपने तो वो होते हैं जो सोने नहीं देते। तो बड़े बड़े बिजनेसमैन है, बड़े बड़े फिलोसोफर जिन्होंने कहा कि रात को सपना देखो और दिन में वो पूरा करो, लेकिन हमारे इलाके में जरा अलग है। हम सुबह सपना देखते हैं, रात को कहा बैठने का, इसके बाद रात को बैठेंगे फिर अच्छी नींद आएगी, फिर सपना बेपना तुम ही देखो। तो यहाँ पर सपने को पूरा करेंगे क्या, ये जरूर बतलाएगी मंजीरी 11 और तुरुष्टि मारवी। नए गेंदबाजी करने के लिए आए हैं महेंद्र, जिनके पास 6 गेंदें होंगी और 13 के औसत से जाना चाहेंगे। हर 12 गेंदों में 26 की जरूरत होते हुए ये पहली गेंद ऊपर से उठाया, गेंद को देखिए ये माहौल बनाया फिर से। अंपायर प्रशांत माली सर बताएंगे ये सिक्सर है। हेलो
अभी भी दागते हैं, अभी भी 2 छक्के दागते हैं तो 1000 रुपए का पारितोषिक आएगा। एक गेंद डॉट हुए बीच में, तो अभी भी चांस है इनके पास, 2 छक्के दागते हैं तो 9 चेंडू जीतने के लिए 14 रनों की जरूरत। माननीय श्री अनंत जी पाटिल इनके ओर से 1000 रुपए का इनाम। कल भी हमने देखा 50 लगाई थी श्रेयस पाटिल ने, तो 5000 रुपया दिया था और अपने टीम के लिए नहीं, सामने वाले टीम के लिए भी मौका दिया था। ये हमारे प्यारे से मेहमान अनंत पाटिल जी, ऊपर से उठाया, नो, कुछ कहना नहीं चाहेंगे, इसी का नाम है लखन और अपनी लखनगिरी करते हुए 6 रन। रन बनाए हैं खुद के। देखिए कुछ गेंदे अगर इनको मिल जाते तो जरूर कर पाते जीतने के लिए। अभी भी 8 गेंदे 8 रनों की जरूरत, तो 41 रन यानी कि 8 बनाते हैं तो कुछ हो जाएगा, खुश भी हो जाएंगे उनके टीम के सभी खिलाड़ी। लेकिन क्या ये पसंद है गेंदबाज महेंद्र को, ये भी उतना सवाल बन गया है। अगली गेंद अंपायर की दाई ओर से डालेंगे, देखिए खुद कर निकालने की कोशिश, खुद के फॉलोथ्रू में 30 यार्ड सर्कल में गेंद नहीं मिलेगी। 1 रन ली, 1 के साथ स्कोर आगे बढ़ेगा। जहां पर 8-8 का समीकरण था, 7-7 का। अभी भी कुछ हुआ नहीं है और अभी भी कुछ बना नहीं है, कुछ भी हो सकता है। आपने देखा पिछले कुछ दिनों में एक वीडियो क्रिकेट टीम की गुरसई और वडोली बी की वायरल हुई थी, 6 गेंदों में 3 रन संख्या नहीं दी थी। तो ये यहां पर याद दिलाना होगा इस गेंदबाज को, इस सभी कप्तान ने खिलाड़ियों को। तो क्या ये योगेश यहां पर किस तरह जीत का जश्न मनाना चाहेंगे और किस तरह जीत का जश्न मनाना चाहेंगे गेंदबाज महेंद्र, ये जरूर बतलाएंगे आने वाली हर एक गेंद। धाकड़ बल्लेबाज है, बॉडी लैंग्वेज देखा जाए तो बैट में अगर गेंद आएगी तो सीधी बड़ी स्ट्रोक आएगी, लेकिन उतनी ही शानदार पिछले टाइम फेंकी महेंद्र ने, वही गेंद फिर से डालना चाहेंगे। देखिए ऊपर से उठाई, खुद के फॉलोथ्रू में लॉन्ग ऑफ की दिशा में से खिलाड़ी तोड़ा, ये मौका हो सकता है, मौके को गंवाया, ये गंवाना जायज नहीं था, ये नाजायज हो गया और अंपायर ने नो गेंद जरूर बताया। देखिए नो गेंद, बोनस पॉइंट। ये अगर कैच को लपक पाते तो रन संख्या बचती। तो जहां पर देखा खिलाड़ी जहां पर खड़े किए थे ज्यादा बन गए, 6 खिलाड़ी खड़े किए, उसी का नतीजा यहां पर भुगतान देना पड़ा, नो गेंद। यह अंपायर का यहां पर अनुभव है और इन्हों से सीखना चाहिए जीतने के लिए। 7 गेंदे 4 रन। देखिए जिस तरह आपने देखा, आप अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, लेकिन आपका मैदान के चारों ओर देखना भी, आपका काउंटिंग करना भी उतना जायज होना चाहिए। लेकिन यहां पर चूक होते हुए प्रीट की गेंद, सोच में गिरने वाली ये मैच, सवाल बनाने वाली मैच, जहां पर देखा 7-7 का समीकरण था, 7 था, मौका था, चांस था, लेकिन कुछ ऐसा हुआ जो नियत को प्यारा नहीं था। देखिए वो फिर से वही थे, वही खेलने की कोशिश, लेकिन कैच की कोशिश नहीं करेंगे। 30 यार्ड सर्कल के कुछ ही बाहर ये 1 रन मिलेगी। 80 रन संख्या बन गई। अभी भी 6 गेंदे जीतने के लिए 3 की जरूरत। कंपलसरी चेस इस लीग का नियम और उसी कदमों के ऊपर कदम डालेंगे गेंदबाज, अब कुछ नहीं कह सकते। सुनेंगे एक बेहतरीन सॉन्ग। कहा हुई
दृष्टि मारवी टीम की, जहां पर हमने देखा नीलेश ने जो गेंद मारी थी कैच लेते तो कुछ बन पाते, लेकिन यहां पर जीतने के लिए 6 गेंदे 3 की जरूरत। मैंने कहा था पिछले ओवर में, 5वें ओवर में मैंने कहा था, मैंने याद दिलाई थी गोरसई और वडौली टीम की, और वही यहां पर माहौल बना है। तो अब इसको, इस गेंदबाज को पूरी तरह कोशिश को अंजाम देना होगा, और इसमें वो क्षमता है खुद कप्तान दृष्टि मारवी टीम के प्रवीण खासे। मदद भी करते हैं, प्यार भी जताते हैं, लोगों को साथ भी निभाते हैं और खेलते भी हैं। कलाकार है और हर एक कलाकार को यहाँ पर समाज के साथ यहाँ पर हितगुज करना चाहिए, साथ रहना चाहिए। देखा जाए तो इस MPL को 17,000 की राशि दी है इन्होंने। ये मौका होगा, मौके को लेना चाहेंगे क्या नहीं, ज्यादा देर हवा में और मौका बनाते हुए पहले विकेट का इस लास्ट ओवर में पतन होता हुआ आपके खुद के मायने में। डीजे